अरे वा, बघा बरं काय आलं मंडळी, हे बघा. सो आपले विठ्ठल दादा इकडे आहेत. विठ्ठला नमस्कार. नमस्कार. सो अशा प्रकारे मंडळी आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये आंबे काढायला आता सुरुवात झालेली आहे. आणि आंबे काढण्यासाठी आपल्याकडे विठ्ठलसारखी एबल माणसं आणि इकडे तुम्हाला आजूबाजूला सगळे दिसतात. नमस्कार मंडळी. इकडे तुम्हाला सगळे एकदम व्यवस्थित आपल्याकडे सगुणा बागेतले वाघ दिसत आहेत, जे वरती बरोबर जे वरती जाऊन वेगवेगळे आंबे काढतायत. मी तुम्हाला आंबे काढताना लागणारी वेगवेगळी जी हत्यार आहेत ती तुम्हाला एकदा दाखवतो. सगळ्यात पहिला हत्यार म्हणजे विठ्ठल, जो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर आपल्याला जे लागणारं हत्यार आहे ते म्हणजे तुम्हाला इकडे ह्याला झेला असं म्हणतात. हे बघा, हा झेला आहे. या झेल्याला इकडे पुढे ब्लेड आहेत आणि इकडे पुढे असते. ह्याच्यामध्ये जो आंबा आहे तुम्हाला एक दाखवतो. हे बघा, हा जो आंबा आहे हा जेव्हा झाडावरती असतो तेव्हा तो ह्याच्यावरती जाऊन इकडे तो असा झेल्यामध्ये पडतो. हा जरा आता वेगळा नवीन झेला आहे, कारण थोडा मोठा असतो झेला. तर हा जो झेला आहे ह्या झेल्यामध्ये सगळे पडतात आणि मग झेल्यामधनं आपण घेतो. आपली जी वरती चढलेली माणसं आहेत ती झेल्यामध्ये हा आंबा काढतात किंवा हा जी कैरी आहे ही काढतात. आणि मग वरती तुम्ही आता जी माझ्या इकडे खालती सोडलेली जी पिशवी आहे तशा पिशव्यांमध्ये ते एक आंबे ठेवतात. ते साचल्यानंतर त्या पिशवीला वरती टाय केलेलं असतं. ती साचल्यानंतर ती पिशवी व्यवस्थित जोर लावून ती पिशवी अशी खाली सोडली जाते. आणि तुम्हाला इकडे दिसतात तसे हे सगळे आंबे मग इकडे जे आंबे आहेत तिकडे वेगवेगळ्या क्रेटमध्ये. सो आपल्याला झेला लागतो, आपल्याला क्रेट लागतं, आपल्याला विठ्ठल लागतो आणि आपल्याबरोबर ही अशा प्रकारची गाडी आहे, ज्या गाडीमधनं आपण जिकडे तिकडे त्या गोष्टी हलवतो. आपल्याला दोर लागतो. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे. सो विठ्ठल आपल्याला सांग इकडे कोणत्या प्रकारचे आंबे आहेत? आता आपल्याकडं हापूस आंबा आहे. ओके. हापूस आंबा आहे सगळ्यात जास्त जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असतो सगळ्यांना आपल्याला तर हापूस आंबा, इकडे हापूस आंबा आहे. इकडे केसर आहे. त्याच्यानंतर केसर, जो जनरली लोकांना असं वाटतं की जो फक्त गुजरातमध्ये चांगला होतो, तर तसं काही नाही. आपल्याकडे सुद्धा खूप चांगला केसर होतो. आणि हा केसर जो असतो तो खूप सुगंधी असतो, भरपूर रसाळ असतो. बरोबर विठ्ठल? सो असा एकदम रसाळ आणि सुगंधी असा मोठा आंबा असतो. कदाचित हापूसच्या अगदी 2 पट जरी त्याच्यामध्ये जर का माऊस म्हणतात, अगदी 2 पटसुद्धा त्याच्यामध्ये माऊस असतो. तसा हा केसर आहे. ओके. ओके. हा माया नावाचा एक नवीन तयार केलेला हा आंबा आहे. हा फार जास्त पॉप्युलर नाही, पण हा पण खूप सुगंधी आंबा आहे. तुम्हाला दिसतंय बऱ्यापैकी मोठा आहे. आणि हा जो आंबा आहे हा सुद्धा खूप छान लागतो चवीला. आणि हा जो आहे हा मला वाटतं कीट आहे. बरोबर. सो हा जो आहे हा कीट आहे. हा परदेशी आंबा आहे. माया आपल्याकडे तयार केलेला आंबा आहे. आणि हा जो कीट जो आंबा आहे हा परदेशी म्हणजे अमेरिकन आंबा आहे, जो आपण इकडे येऊन आपल्याकडे वाढ केलेली आहे. असे आपल्याकडे सगुणा बागेमध्ये किती जाती आहेत आंब्याच्या? आपल्याकडे एक 25 जाती आहेत. सो सगुणा बागेमध्ये अशा 25 जाती वेगवेगळ्या. म्हणजे त्या आपण खूप मोठ्या प्रमाणात करत नाही. सगुणा बागेमध्ये जे मोठ्या प्रमाणात आपण जे आंबे करतो ते म्हणजे हापूस, केसर आणि रत्ना. सो हे 3 आंबे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि हे इतर काही छोटे छोटे जे आंबे ते वेगवेगळ्या प्रकारात आहेत. सो ही आपली पहिली स्टेप आहे मंडळी. इथे आपण सगळे आंबे उतरवतो. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की ह्या आंब्याला घेऊन कशा प्रकारे पहिले धुतलं जातं, त्याला सॉर्ट कसं केलं जातं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. सो धन्यवाद. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नक्की. सगुणा बाग, शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.